नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑसिलेशन चॅप्टरच्या 8वं लेक्चर आणि 8व्या लेक्चरमध्ये सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपण स्टडी करत आहोत. आणि जसे आपण ऑनलाईन लेक्चर डिलिव्हर करतोय आणि ते तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवतात आणि आपण त्याचा घरी बसून बारकाईने अभ्यास करत आहात आणि आपण चांगल्या प्रकारचा अभ्यास करून त्याचा प्रतिसाद देत आहात आणि आपण आपल्या घरी सुखी आहात. त्याचप्रमाणे तुमचा अभ्यासही चालू आहे. सगळ्या काही बाबी समोर ठेवून आपण सुरू केलेला ऑनलाईन लेक्चरचा जो काय कन्सेप्ट आहे तो योग्य रीतीने जात आहे. आणि आज आपण 8वं लेक्चर या ऑसिलेशन चॅप्टर 12वी फिजिक्सच्या सिंपल पेंडुलमचा आपण स्टडी करणार आहोत. पहा, बरेच काही कन्सेप्ट आपण ऑसिलेशन मध्ये पाहिले आणि या चॅप्टरच्या शेवटाकडे आपण आलोत आणि शेवट आपल्याला सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. बेसिकली सिंपल पेंडुलम ऑर द पेंडुलम, पहा फिजिक्स मध्ये अशाच मोशन मध्ये किंवा डिफरंट टाइपचे जे काही मोशन आपण लक्षात घेतो, या मोशन मध्ये 2 टाइपचे पेंडुलम आपण स्टडी केलेले आहे. मग 2 टाइपचे पेंडुलम कसे ते एक आज आपण जो काही स्टडी करतोय तो म्हणजे सिंपल पेंडुलम आणि दुसरा ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे सर्क्युलर मोशनच्या चॅप्टर मध्ये, तो म्हणजे कोनिकल पेंडुलम. पहा, दोन्हींचा कन्सेप्ट एकच आहे, पण त्या ठिकाणी कोनिकलचा स्ट्रक्चर असल्यामुळे तो कोनिकल पेंडुलम आणि हा आपला या ठिकाणी सिंपल पेंडुलम. पहा, तर सुरुवातीला आपल्याला सिंपल पेंडुलम किंवा एक प्रकारचा आयडियल सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. नेमका पेंडुलम म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे. बेसिकली पहा, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या दोरीला आपण दगड बांधला आणि तो दगड काय केला, आपला जो काय हँड आहे हँडनी ती स्ट्रिंग पकडल्यानंतर तो दगड आपण काय केला, काहीतरी फोर्स अप्लाय करून स्विंग केला, ऑसिलेट केला, तर एक प्रकारचा पेंडुलमचं नेचर आपल्याला पाहायला मिळतं. तसंच सेम ते जे काय स्ट्रक्चर आहे, म्हणजे पेंडुलम काय कुठल्या प्रकारची अशी जिओमेट्री आहे, पेंडुलम काहीतरी एखादी कुठेतरी बॉडी आहे मग त्याचा असा मिनिंग लावला म्हणजे तो पेंडुलम होतो नाही. तर आपण कोणतेही ऑब्जेक्ट घेऊन त्यापासून आपण काय करू शकतो, त्याला स्ट्रिंगने अटॅच करून एखाद्या रिजिड सपोर्टला सस्पेंड करून त्यापासून पेंडुलम आपण बनवू शकतो. तर अर्थातच तोच कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा. पहा, पेंडुलम स्टडी करत असताना 2 टाइपचे पेंडुलमचा आपण थोडक्यात अर्थात विचार करणार आहे. एक जो आहे तो आयडियल सिंपल पेंडुलम आणि दुसरा जो आहे तो प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. बघा, प्रॅक्टिकली वेगळाच कन्सेप्ट थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आयडियल सिंपल पेंडुलम हा कन्सेप्ट आपल्याला थोडासा वेगळाच पाहायला मिळतो. म्हणजे याच्या ठिकाणी असं आपण इमॅजिनरी करू शकतो, पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर तसं असत नाहीये. मग काय याचा मिनिंग कसं आहे लक्षात घ्या. तर याच्यामध्ये असं मिनिंग आहे, अ वेटलेस ऑब्जेक्ट ऑफ द पार्टिकल. पहा, पहिला कन्सेप्ट याच्यामध्ये अ वेटलेस एनी ऑब्जेक्ट किंवा एनी पार्टिकल जो काय आहे विच आर सस्पेंडेड, काय केलेलं आहे, पार्टिकल सस्पेंडेड बाय इनएक्सटेन्सिबल and twistless string from a rigid support is known as the ideal simple pendulum. पहा, लक्ष द्या. The structure which is made like the weightless object, एनी ऑब्जेक्ट काहीतरी आहे तुमच्याकडे, समजा आपल्याकडे आहे अशा प्रकारे बॉब.
हा काहीतरी एक छोटासा असा वेटलेस फिगर आहे आणि हा वेटलेस बॉब विच आर सस्पेंडेड. सस्पेंडेड म्हणजे काय करणे, लटकता ठेवणे किंवा लोंबकळणे अशा प्रकारे आपण लक्षात घ्या. बाय और इनएक्सटेन्सिबल और ट्विस्टलेस. एखादा दोरा आहे, एखादी स्ट्रिंग आहे आणि तिचं वेट नाहीये काहीच अशी, आणि ती कशी नाहीये, इनएक्सटेन्सिबल आहे. याचा अर्थ ती कशी नाही, लांबणारी नाहीये, म्हणजे एक प्रकार कशी नाही, ती इलास्टिक नेचर नाहीये तिचं. अशी एक दोरा आपण घेतला, स्ट्रिंग आपण जर घेतला समजा, त्याला काहीतरी आपण एक वजन आपण लावलं, एक ऑब्जेक्ट लावली आणि ती ऑब्जेक्ट काय केले, अशा प्रकारे आपण कुठल्या तरी रिजिड सपोर्ट पासून अशी सस्पेंड केलेली आहे. ह्या बाबी का गरज आहे याच्यामध्ये. तर वेटलेस ऑब्जेक्ट, तर बेसिकली जर आपण असं विचार जर करायला गेलो तर आपल्याला 100% अशी कुठल्या प्रकारची एखादी वेटलेस ऑब्जेक्ट सापडत नाहीये. पण तरी सुद्धा इमॅजिन करा, काहीतरी एक वेटलेस ऑब्जेक्ट आहे, काय केलं, एखाद्या दोऱ्यापासून, जो की कसा आहे, एक प्रकारचा स्ट्रॉंग, बरोबर, पण तो सुद्धा वेटलेसच आहे. दोरा सुद्धा लक्षात घ्या, इनएक्सटेन्सिबल आहे आणि ट्विस्टलेस आहे, म्हणजे त्याला पीळ नसला पाहिजे. ट्विस्टचा केबल आपण पाहिला असेल, ट्विस्ट केबल बघितला असेल तुम्ही अशा प्रकारचा, त्याला कुठल्याही प्रकारचा जर आपण दोरा जर घेतला, स्ट्रिंग जर घेतली तर त्याला ट्विस्ट नकोय. आपण जर एखादा मोठा रोप जर घेतला, वायर रोप, त्या वायर रोपला असं ट्विस्ट असतं पहा, दोन वायर एकत्र करून त्याला ट्विस्ट बनवणार, तसा वायर सुद्धा आपल्याला नकोय. म्हणजे सिंपल असा एक स्ट्रिंग आपल्याला पाहिजे आहे आणि तो स्ट्रिंग काय केला पाहिजे, कुठेतरी एखादा रिजिड सपोर्ट पासून सस्पेंड केलेला पाहिजे. तुम्ही म्हणता की रिजिड सपोर्ट पासून का, अर्थातच लक्षात घ्या, जर तो रिजिड सपोर्ट जर नसेल तर तो काय होऊ शकतो, त्या वेटने थोडासा काय होऊ शकतो, इलास्टिक म्हणजे थोडासा इलॉंगेट होऊ शकतो. मग याचा अर्थ पुन्हा काय होईल, आपल्या त्या पेंडुलमच्या किंवा त्या बॉडीच्या ऑस्सिलेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होईल किंवा जाणवेल. म्हणून काय असायला पाहिजे, सपोर्ट कसा पाहिजे, रिजिड पाहिजे. स्ट्रिंग कशी पाहिजे, वेटलेस, इनएक्सटेन्सिबल, ट्विस्टलेस स्ट्रिंग पाहिजे. आणि बॉब कसा पाहिजे, एक छोटासा काहीतरी ऑब्जेक्ट, तो वेटलेस पाहिजे. असं जर आपण एक मॅन्युअली आपल्या मेथडनुसार जर असं एखादं स्ट्रक्चर जर आपण उभं केलं, स्ट्रक्चर जर तयार केलं, तर एकंदरीत या जी काही फेनॉमेनॉन ही जी काही प्रोसेस आपल्याला दिसते, अशा प्रकारची जी नेचर आपल्याला दिसते, त्याला आपण काय म्हणतो, आयडियल सिंपल पेंडुलम आपल्याला म्हणता येतं. लक्षात घ्या. आता दुसऱ्या बाजूला आपण जाऊया. पहा, दुसऱ्या बाजूला आपल्याला जायचंय. तर या ठिकाणी प्रॅक्टिकली म्हणजे तुम्ही जेवढं काय सांगितलं असं पॉसिबल असू शकतं का, तुम्ही जो काय आयडियल सिंपल पेंडुलमचा कन्सेप्ट जो काय तुम्ही सांगितलाय किंवा आपण जो सांगितलाय, हा काय असा असू शकतो का प्रॅक्टिकली, किंवा प्रत्यक्षात असं असू शकतं का, नाहीये. मग का, तर पहा, लक्ष द्या, तुम्हाला जो काही एखादी ऑब्जेक्ट लक्षात घ्यायची, त्याला काही ना काहीतरी वेट असेलच, पण ते कसं असेल, व्हेरी लेस वेट, कमी वेट असेल, अशा प्रकारचा आपण प्रॅक्टिकली विचार करायचा. मग इथे आपण काय करूया, द बॉब, बरोबर ना, आपण काय करूया, द बॉब म्हणजे अशा प्रकारे काय, बॉब म्हणजे सर्क्युलर बॉल आहे. लक्षात घ्या, सर्क्युलर बॉल, सॉलिड असं एक बॉल आपण लक्षात घेऊया, सर्क्युलर बॉल आहे. द बॉब ऑर द बॉल हॅव्हिंग सम वेट, काय किंवा तो असं असू शकतो, व्हेरी लेस वेट, हॅव्हिंग व्हेरी लेस वेट. याचा अर्थ एकदमच वेटलेस नाही, पण तरी सुद्धा हॅव्हिंग व्हेरी लेस वेट, which are suspended with the help of, which are suspended with the help of inextensible weightless string, with the help of, which are suspended with the help of inextensible वेटलेस स्ट्रिंग. असा एखादा दोरा बघायचा, लक्षात घ्या, त्या स्ट्रिंग बघायची, त्याला वजन नाहीये, वेटलेस आहे, वेटलेस स्ट्रिंग, आणि कुठून, फ्रॉम अ रिजिड सपोर्ट, वेटलेस स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. असं जे काय स्ट्रक्चर तयार केलंय, याला आपण म्हणतो प्रॅक्टिकली सिंपल पेंडुलम. आणि पहा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, हा रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्ट पासून आपण एक दोरा घेतला, स्ट्रिंग घेतला, त्या स्ट्रिंगची जी काही लेंथ असेल ती गृहीत धरूया आपण. इथे एक बॉब घेतला, या बॉबची काहीतरी रेडियस असेल आर,
आणि अशा प्रकारे आपण त्याला काय केलं, अटॅच करून अशा प्रकारे सस्पेंड केला. आणि हे जे काही नेचर आपल्याला दिसतंय, आता समजा बेसिकली हे पार्ट सोडून द्या, इकडचं जे काय आहे सुरुवातीला फक्त अशा प्रकारे एक बॉब सस्पेंड केलेला आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे जे काय स्ट्रक्चर तयार होते, ते जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारचा सिंपल पेंडुलम. हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करता येतो, लक्षात घ्या. पहा, आपण चॅप्टर पाहतो ऑसिलेशन, आणि या ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपण बेसिकली कन्सेप्ट स्टडी करतोय एसएचएम, काय, सिंपल हार्मोनिक मोशन. आता पहा, आपण काय गृहीत धरले किंवा आपल्याकडे जो काय सिंपल पेंडुलम आहे त्याचा आपण थोडक्यात काय करूया, डिस्क्रिप्शन समजून घेऊया. जो काय सिंपल पेंडुलम आपल्याकडे आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपण समजून घेऊया की काय याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं. तर पहा, तुम्ही काय केलाय, कन्सिडर अ बॉब हॅव्हिंग सम मास, बरोबर. एकदमच असं वेटलेस आपल्याला सांगता येणार नाहीये, बरोबर की. कन्सिडर सिंपल पेंडुलम मध्ये काय काय केलंय आपण, कन्सिडर अ बॉब हॅव्हिंग मास m, and due to acceleration due to gravity, बरोबर. acceleration due to gravity मुळे किंवा by the effect of acceleration due to gravity, this is g, the weight of the bob किती असेल, weight of the bob, the weight of the bob, suppose mg, किती असेल, mg इतकं असेल, लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला हा बॉब आपण लक्षात घेतला. देन वी हॅव टू कन्सिडर द लेंथ ऑफ सच अ स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू स्मॉल एल, अँड रेडियस ऑफ द बॉब, एक सर्क्युलर सॉलिड बॉब आहे, radius of bob, this is r. Then we have to consider capital L is equal to small l plus r. बघा, is the length of pendulum, त्याला म्हणायचं सिंपल पेंडुलम ची लेंथ. This is length of simple pendulum. ही कोणाची लेंथ आहे, तर सिंपल पेंडुलमची लेंथ आहे, लक्षात घ्या. पहा, एवढ्या प्रकारे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गृहीत धरल्या. इकडे लेंथ ऑफ पेंडुलम आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग मध्ये फरक आहे. इथून इथपर्यंत जर आपण मेजरमेंट केलं तर या पॉइंट पर्यंत जी काय तुमची लेंथ असेल, या पॉइंट पर्यंत इथून इथपर्यंत ते असेल लेंथ ऑफ स्ट्रिंग. तुमचा जो काय बॉब आहे त्या बॉबची काही ना काहीतरी रेडियस असेल. म्हणजेच एल इज इक्वल टू, असं आपल्याला सांगता येईल, एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस आर, आणि कॅपिटल एल इज द काय, कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ पेंडुलम म्हणायचं त्याला. या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे. आता पहा, when we applying some external force on such a bob, किंवा आपण समजा हा बॉब काय केला आपण, मेन पोझिशनला आहे, म्हणजे काय आहे, तो थांबलेला आहे. जसं की समजा हा इक्विलिब्रियम पोझिशनला आहे असं आपण लक्षात घेऊया, म्हणजे थांबलेला आहे, इक्विलिब्रियम पोझिशन आहे. इथून काय केलं आपण बॉब, सपोज द बॉब वी हॅव पुश बाय सम फोर्स और पुल बाय सम फोर्स, आपण काय केलं, सम काहीतरी फोर्सने आपण त्याच्यावरती त्याला बाजूला ओढलं, आणि देन द बॉब रिलीज, आपण काय केला, असं ओढला आणि काय केला, सोडून दिला. काय होईल, तर सोडून दिल्यानंतर तो काय होईल, या पोझिशनला येईल, इथून पुन्हा इथं होतं तर इथून इथं जाईल, पुन्हा इथून इथं जाईल. अशा प्रकारे काय करेल तो, सच अ बॉब गेट ऑस्युलेट, काय करेल तो, ऑस्युलेशन्स परफॉर्म करेल. लक्षात घ्या, काय परफॉर्म करेल तो बॉब, सच अ बॉब परफॉर्म्स ऑस्युलेशन्स. आणि याचा अर्थ पहा, तो एक ऑस्युलेटरी मोशन असेल, म्हणजे पहा आपल्याला असंही सांगता येईल, द मोशन, बघा तुम्ही अंडरस्टँड करू शकता, द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम, सिंपल पेंडुलम, याचा अर्थ जो ऑस्युलेशन करायला लागलाय म्हणजे कशी असेल, त्याची मोशन असेल ऑसिलेटरी किंवा
और सेम पिरियॉडिक मोशन असेल. कोणती मोशन असेल सिंपल पेंडुलमची? ऑसिलेटरी किंवा पिरियॉडिक मोशन आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग अर्थातच ही जी काय मोशन आहे ह्या सिंपल पेंडुलमची इज द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज एसएचएम और असं आपण लक्षात घेऊया. द सिंपल पेंडुलम परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर. मग आपल्याला काय करायचंय तेच व्हेरीफाय करायचंय. लक्षात घ्या की सिंपल पेंडुलम कशा प्रकारे काय करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन आहे हे आपल्याला दाखवतोय, ते आपल्याला समजून घ्यायचं. तर हे नोट डाऊन करा. पहा पुढची जी काय प्रोसेस आहे ती आपल्याला काय करायची, आपण आतापर्यंत जो काय कन्सेप्ट आपण स्टडी केला तो होता सिंपल पेंडुलम. आता सिंपल पेंडुलमची मोशन हीच सिंपल हार्मोनिक मोशन आहे का हे आपल्याला अंडरस्टँड करायचंय. बघा मी तुम्हाला पुढे पॉइंट सांगेल. आपल्याला काय शो दॅट करायचंय, वी हॅव टू शो दॅट the motion of simple pendulum is SHM. बघा खरंच जो काही तुमचा सिंपल पेंडुलम आहे, आपण याची फिगर इथं त्याप्रमाणे दाखवलेली आहे. ही फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे. ही फिगर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ केली असेल तर करायची गरज नाही, नसेल तर ही फिगर ड्रॉ करा. बघा शो दॅट द मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज एसएचएम. मग आता एसएचएम काय आहे हे आधी समजून घ्या पुन्हा एकदा, म्हणजे लास्ट आपण त्याला रिवाइज करूया. पहा मोशन सिंपल हार्मोनिक मोशन काय किंवा एसएचएम काय मी थोडक्यात तुम्हाला या साईडला सांगून देतो. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये द रिस्टोरिंग फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द -x किंवा acceleration is directly proportional to the -x. समजून घ्या काय काय सांगता येईल. The restoring force in the motion towards the mean position is directly proportional to the displacement from mean position of a particle. Displacement कुठून आहे? From mean position. कुठे जातोय? एक्स्ट्रीम पोझिशन कडे. आणि फोर्स कुठे आहे? तर फोर्स हा टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे, मीन पोझिशन कडे आहे हे आहे, किंवा अर्थातच त्याच फोर्समुळे असलेलं ऍक्सेलरेशन. मग ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, आणि याच्यामध्ये ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसे आहेत? अपोजिट डायरेक्शन आहेत, म्हणून आपण निगेटिव्ह. मग तसंच हेच जे काय व्हेरिफिकेशन आहे असंच व्हेरिफिकेशन आपल्याला या ठिकाणी मिळतंय का ते आपल्याला समजून घ्यायचं. पहा ज्यावेळेस आपण काय केला की तो बॉब जो काय आहे इनिशियल पोझिशनला आपण काय केला, पुल केला किंवा पुश केला, देन तो रिलीज केला, त्याने काय केलं, ऑसिलेशन स्टार्ट केलं. लक्षात घ्या. पण समटाइम काय होतंय, समटाइम द बॉब कम्स ऍट द इक्विलिब्रियम पोझिशन, समटाइम कम्स ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर ना. एसएचएमच्या पाथ वरती आपल्याला तो जाताना दिसतोय. म्हणजेच काय करतोय तो, अशा प्रकारे तो ऑसिलेट होतोय. ही पोझिशन एक्स्ट्रीम, ही पोझिशन एक्स्ट्रीम, आणि ही पोझिशन समजा मीन पोझिशन आहे. मग आता पहा समजा आपण ज्यावेळेस काय केलं की त्याला काहीतरी पुश पुल केल्यामुळं काय केलं, त्याने डिस्प्लेसमेंट केला. बरोबर ना. द बॉब गेट डिस्प्लेस्ड थ्रू एक्स. बरोबर. किती डिस्प्लेसमेंट झालं, तर एक्स इतकं डिस्प्लेसमेंट झालं. लक्षात घ्या. कुठून? या पॉइंट पासून इथपर्यंत गेला तो. किती झालं? एक्स इतकं डिस्प्लेसमेंट. मग त्याच वेळेस समजा तो एक्स्ट्रीम पोझिशनला पोहोचलेला आहे, तर त्यावेळेस त्याच्यावरती काय झालाय, किती फोर्स अप्लाय झालाय. बरोबर. लक्षात घ्या. व्हाईल द रिस्टोरिंग फोर्स applied on it. किती असणार रिस्टोरिंग फोर्स इज एफ. किती आहे? एफ इतका आहे. बेसिकली जर आपण विचार केला तर एफ किती असतो आपल्यासाठी, एफ इक्वल टू -kx असतो. हे आपल्याला अर्थात माहिती आहे, पण इथं हा पॉइंट नाही आहे आपल्यासाठी आपण काय केला, एफ हा रिस्टोरिंग फोर्स आहे. मग ज्या वेळेस तुम्ही एक्स इतकं डिस्प्लेसमेंट, तुम्हाला जे काय लिनियर डिस्प्लेसमेंट दिसते अलोंग द पाथ,
त्याच वेळेस तुम्हाला जो काय पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे त्या पॉइंट ऑफ सस्पेन्शन पाशी काहीतरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्या स्ट्रिंगनी कव्हर केलेलं पाहायला मिळते. पण आपल्याला काय मिळेल, लेट थीटा इज angular displacement at point of suspension point of suspension. पॉइंट ऑफ सस्पेन्शन पाशी जे काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते थीटा इतकं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा, हे सगळे काय प्रोसेस होत असताना समजा आपण असं याला नाव दिलं, सपोज हा ओ आहे, सपोज हा ए आहे आणि हा बी आहे. आपण असं गृहीत धरलं, लेट द बॉब ऍट पॉइंट ए. कुठे आहे? ए पॉइंटला आहे. मला सांगा, जर बॉब हा ए पॉइंटला असेल तर त्याचा असलेलं वेट एक्झॅक्टली त्याच्या स्ट्रिंगवरती असलेल्या टेन्शनला बॅलन्स करेल का? बरोबर. मग एक बाब तुमच्या निश्चित लक्षात येईल, जेव्हा जो काय बॉब आहे तो ए पॉइंटला असेल आणि ए पॉइंट कुठे आहे? त्याच्या मेन पोझिशन पासून थीटा इतक्या अँगलवरती आहे. असं जर स्ट्रक्चर आपल्याकडे असेल अर्थामध्येच, तर द वेट ऑफ सच अ बॉब डज नॉट बॅलन्सेस टू द टेन्शन टी डॅश. आपण टी डॅश हे टेन्शन दाखवलेलं आहे. तर वेट आता काय होईल, म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात घेता येईल, वेट ऑफ बॉब does not balances to the tension T dash on the string. स्ट्रिंग वरती असलेलं जे काय टी डॅश टेन्शन आहे याला त्या बॉबचं जे काय वेट आहे ते बॅलन्स करत नाहीये. मग काय होईल, पुढची प्रोसेस कोणीतरी बॅलन्स करत असेल. म्हणून काय होतं, इन दिस केस द वेट ऑफ द बॉब रिझॉल्व इनटू टू कंपोनंट्स. काय होतं, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व होतो. मग आपण असं लिहिता येईल, देअरफॉर hence the weight, this is mg, resolved into two components. काय आला, दोन कंपोनंट मध्ये अशा प्रकारे काय झालंय, रिझॉल्व झाले, विभागणी झाली. त्यातला एक कंपोनंट जे आहे तो वन कंपोनंट इज mg cos theta. हा बघा, mg cos theta. नाउ mg cos theta balances to t dash असं लक्षात येईल. and mg cos theta balances tension T dash. हे आपल्याला इथे लक्षात येते, टेन्शन T dash. आणि अदर कंपोनंट, दुसरा जो काय कंपोनंट राहिलाय, अँड सेकंड कंपोनंट जो काय आहे, अदर कंपोनंट इज mg sin theta. mg sin theta हा काय करतोय, and mg sin theta acts as restoring force किंवा or balances to the restoring force F. असं आपल्याला या ठिकाणी
पाहायला मिळते, लक्षात घ्या. मग ह्या बाबी काय होतात, ज्या वेळेस आपण ऑसिलेशन त्या पेंडुलमचं परफॉर्म होत असेल त्यावेळेस आपल्याला काय होईल, अशा प्रकारच्या कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळतात. एक विचार जर केला तर mg cos थिटा हा कसा आहे, रेडियली आहे, म्हणजे रेडियस वरती आहे ह्या बॉबच्या. बघा या बॉबची रेडियस आहे आणि रेडियली कोण आहे, हा कंपोनंट हा रेडियल कंपोनंट आहे. कसा कंपोनंट आहे, हा रेडियल कंपोनंट आहे. आणि तुमचा mg sin थिटा हा कंपोनंट कसा आहे, हा त्या बॉबचा जर विचार केला तर त्या बॉबला कसा आहे, तो टँजेन्शियल आहे. बरोबर, टँजेन्शियल कंपोनंट कोणता, तर mg sin थिटा. रेडियल कंपोनंट जर कोणता म्हणलं तर तो आहे mg cos थिटा. अशा प्रकारे आपल्याला काय होईल, हा जे काय डिस्क्रिप्शन आहे या पेंडुलम मध्ये काय आहे हे आपल्याला आपण काय केलं, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहिले. पण बेसिकली आपल्याला काय करायचंय ते वी हॅव टू प्रूव्ह द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द -x. हे आपल्या डोक्यामध्ये आहे. काय प्रूव्ह करायचं, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचे. दिलेल्या जेवढ्या काय केसेस आपल्याकडे आहेत या सगळ्या केसेसचा आपल्याला, सगळ्या कंडिशनचा आपल्याला फॉलोअप घेऊन आपल्याला f हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x आहे. याचा अर्थ काय होईल, द मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम पजेसेस द SHM किंवा परफॉर्म द SHM असं आपल्याला सांगता येईल. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर का पहा, मग आता आपल्याला एक बाब निश्चित सांगता येईल, या ठिकाणी आपला जो काय फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स, तो किती आहे किंवा कसा आहे हे आपल्याला या दिलेल्या दोन कन्सेप्ट वरून लिहिता येईल. बघा आपण असं लिहू शकतो, देअरफॉर द रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल टू -mg sin थिटा असं आपल्याला लिहिता येईल. तर याला आपण काय करूया, इक्वेशन 1 आपण यूज करूया. बरोबर. दुसरी जी काय कंडिशन आपण मांडली होती, सेकंड कंपोनंट जो काय आपण गृहीत धरला होता, तर सेकंड कंपोनंट बाय सेकंड कंपोनंट F इक्वल टू -mg cos थिटा, सॉरी mg sin थिटा. पण बेसिकली जर आपण समजा थिटा इज अ व्हेरी लेस किंवा तुमच्या पेंडुलम मध्ये थिटा खूपच छोटा आहे, तर आपण त्याला अप्रॉक्सिमेटली थिटा इज इक्वल टू साइन थिटा किंवा साइन थिटा इक्वल टू थिटा असं सुद्धा आपण मानतो, लक्षात घ्या. मग याचा जर आपण विचार जर केला तर आपल्याला ते बी कन्सेप्ट इथं अंडरस्टँड करता येईल किंवा सांगता येईल की कशा प्रकारे आपल्याला याचं रूपांतर करता येईल ते आपण लक्षात घेणार आहोत. पुढे चालून पहा, एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल की कशा प्रकारे आपण याचं स्वरूप मांडतो. तर थिटा इक्वल टू साइन थिटा असेल किंवा साइन थिटा असेल तर आपण काय करूया, थोडासा फिगरचा विचार करूया. फ्रॉम फिगर, फिगर मध्ये काय दिलंय किंवा डायग्राम मध्ये काय आहे हे समजून घ्या. इन सच अ फिगर, समजा आपण हा जो काय पार्ट आहे तर हा राईट अँगल मध्ये अशा प्रकारे आपल्याला आहे, हा राईट अँगल मध्ये जाताना दिसतोय, हा याला अशा प्रकारचं स्वरूप आहे इथे. मग असं जर स्ट्रक्चर आपण लक्षात घेतलं, याचे डिस्टन्स आहे ते x आहे, इथून हे जे आहे ते l इतकं आहे टोटल. मग जिओमेट्री पहा, कशा प्रकारची जिओमेट्री आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक अशा प्रकारची जिओमेट्री आपल्याला काय होते, पाहायला मिळते. बरोबर आहे. या ठिकाणी राईट अँगल आहे, हा तुमचा ए पॉइंट आहे, या ठिकाणी ओ आहे आणि या ठिकाणी समजा रिजिड सपोर्टचा पॉइंट काहीतरी यस आपण मानूया समजा. मग या ठिकाणी काय झाला, एक राईट अँगल ट्रँगल तयार झाला. याची जी लेंथ आहे एल आहे, याची जी एक्स आहे, हा थिटा अशा प्रकारे आहे. बरोबर आहे. मग समजा आपण एक विचार जर केला, या ठिकाणी थोडस लॉजिक जर अप्लाय केलं आणि या जिओमेट्रीमध्ये या जिओमेट्रीवरून जर आपण साइन थिटाची व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केली तर निश्चित आपल्याला काय होईल, तर साइन थिटा इक्वल टू एक्स अपॉन एल अशा प्रकारे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल, लक्षात घ्या. मग आपण काय करूया, फ्रॉम फिगर साइन थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. बघा दिसतंय का, एक्स अपॉन एल आपल्याला या ठिकाणी साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते. पण थिटा व्हेरी स्मॉल आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो, थिटा इज इक्वल टू दिस इज साइन थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. मग हीच व्हॅल्यू काय करूया आपण वरच्या इक्वेशन मध्ये पुट करूया. मग काय करूया, पुट दिस व्हॅल्यू
इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशन मध्ये आपण त्याला सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर f इज इक्वल टू मायनस mg इंटू x अपॉन l. आता एक बाब निश्चित लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्या सिंपल पेंडुलमचं ऑसिलेशन होत असेल त्यावेळेस मास चेंज होईल त्याचं? नॉट. बरोबर? नाही, एक्झॅक्टली नाही होणार आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होईल? नाही होणार आहे, कॉन्स्टंट आहे. त्याची लेंथ चेंज होईल? नाही होणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल या ठिकाणी, हिअर m, g, l आर कॉन्स्टंट. काय आहेत हे सगळे व्हॅल्यू? कॉन्स्टंट आहेत, लक्षात घ्या. मग ह्या व्हॅल्यू जर कॉन्स्टंट आहेत तर आपल्याला असंही लिहिता येईल या ठिकाणी f इक्वल टू मायनस mg अपॉन l इंटू x अँड mg अपॉन l इज इक्वल टू कॉन्स्टंट. काहीतरी आपण काय केला? कॉन्स्टंट लिहिला. तर असंही लिहिता येईल. देअरफॉर f इज इक्वल टू मायनस इंटू कॉन्स्टंट इंटू x, म्हणजेच अर्थात f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मायनस x. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? व्हेरीफाय करायचं होतं, लक्षात घ्या. मग याच्यावरून असं इंडिकेशन मिळालं आपल्याला, बघा जे काही आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं अर्थात. मग असं आपल्याला सांगता येईल द मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज ऑल्सो SHM. इथे लक्षामध्ये म्हणून आपण असं लिहू शकतो, हेन्स त्याला इक्वेशन वाटल्यास तर 2 नंबर द्या, फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन 2. हेन्स द मोशन of simple pendulum is SHM किंवा परफॉर्मिंग SHM. आलं लक्षामध्ये? हे जर असेल तर त्याला आपण SHM म्हणू शकतो, हे जर नसेल त्याचा अर्थ ती SHM नाहीये. हे टेक्निक महत्वाचं आहे, ही कंडिशन आपल्यासाठी महत्वाची आहे. अशा प्रकारे आपण काय केला की जी मोशन ऑफ सिंपल पेंडुलमची जी मोशन आहे ती SHM आहे, हे आपण व्हेरीफाय केलं. आता पुढचा जो काय पार्ट आहे तो आपल्याला याच्यामधला सेकंड पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. लिहून टाका सगळ्यांनी, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड ऑफ simple pendulum. Time period of simple pendulum. It is the time period. कशाला म्हणता येईल आपल्याला? त्याची डेफिनेशन काय लिहिता येईल सांगू शकता कोणी? बरोबर, एक्झॅक्टली तसंच. तर पहा, द टाइम रिक्वायर्ड टू द सिंपल पेंडुलम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. पहा, the time required to the simple pendulum to complete one oscillation. लिहून घ्या सगळ्यांनी. The time required to the simple pendulum to complete one oscillation is known as the time period of simple pendulum, which is denoted by capital T and measured in second. सेकंदामध्ये आपण त्याला मेजर करतो, लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ हे काय? दिस इज अ युनिट. काय हे? युनिट आहे, लक्षात घ्या. तो टाइम पिरियड आपल्याला समजून घ्यायचा आहे. ऑसिलेशन परफॉर्म करत असेल याचा अर्थ सच अ मोशन इज द सिंपल हार्मोनिक मोशन किंवा सर्क्युलर मोशन, जशी काय जी मोशन असेल त्याप्रमाणे जर असेल तर आपल्याला एक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. वी नो T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, असं आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग कसं अंडरस्टँड करता येईल आपल्याला? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ ऑसिलेशन म्हणजेच काय? याचा अर्थ असा, दिस इज अ अँग्युलर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आणि लागलेली अँग्युलर व्हेलॉसिटी. बरोबर? टाइम इज इक्वल टू काय असतं सांगा? कोणी सांगू शकेल? टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिता येईल आणि तो आपण लिहिला. समजा याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया.
पहा इक्वेशन नंबर 1. आता एसएचएम कडे येऊया. इन एसएचएम पहा ऍक्सलरेशन ए इज इक्वल टू मॅग्निट्यूडचा विचार करूया ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. बरोबर की नाही? हे आपल्याला माहितीच आहे. ऍक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स असं आपल्याला अर्थातच हा कन्सेप्ट लक्षात घेता येईल. दुसऱ्या बाजूला एक आपल्याला असंही सांगता येईल अँड ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन एक्स. अर्थातच याचा मिनिंग काय? पर युनिट डिस्प्लेसमेंट. बरोबर? एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं आपल्याला लिहिता येईल. पहा ओमेगा स्क्वेअर एवढा आहे किंवा अजून काय आहे तर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम ऑल्सो. हे बी आपल्याकडे आहे. हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला एसएचएम मध्ये पाहायला मिळालेलं आहे. मग याचं स्वरूप आपण लक्षात घ्यायचं, रिमाइंड करायचं. दुसऱ्या बाजूला इक्वेशन 1 लक्षात ठेवून आता आपल्याला यायचंय सिंपल पेंडुलम कडे. पहा इन सिंपल पेंडुलम मध्ये काय सांगितलं होतं तर एफ इज इक्वल टू एम जी अपॉन एल इंटू एक्स मॅग्निट्यूड आहे. बरोबर की नाही? हे आपल्याला सिंपल पेंडुलम मध्ये सांगितलं होतं. मग अर्थातच याच्यामध्ये काय करूया आपण काही व्हॅल्यू चेंज करूया. बघा इकडे लक्ष द्या. बट एफ इज इक्वल टू एम ए. एम म्हणजे मास इंटू एक्सलरेशन आणि देअरफॉर एम ए इक्वल टू एम जी अपॉन एल इंटू एक्स. एम ला एम जर कॅन्सल आपण करून जर टाकला तर काय होईल पहा तर acceleration is equal to g upon L. acceleration due to gravity g upon L into x. आणि अर्थातच एक बाब आपल्या निश्चित लक्षात येईल therefore acceleration upon displacement इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल तर g upon L असं मिळेल. पण आपण आताच काय केलं होतं ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन एक्स हे मिळालं होतं. म्हणजेच आपल्याला असे लिहिता येईल देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन एक्स इज इक्वल टू ऑल्सो जी अपॉन एल आणि याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे? इक्वेशन 2 आपण लक्षात घेऊया आणि इक्वेशन 2 वरून आपण काय करूया इक्वेशन 1 मध्ये याची ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय करूया किंवा ओमेगाची व्हॅल्यू आपण पुट करूया किंवा अर्थातच आपण त्याला ओमेगा मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. देअरफॉर या ठिकाणी ओमेगा इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल. ए अपॉन एक्स कुणासाठी आहे एसएचएम साठी आणि याच्यासाठी जी अपॉन एल कुणासाठी आहे तर सिंपल पेंडुलम साठी. मग हे आपण लिहू शकतो. याला इक्वेशन नंबर 2 लिहा. बघा आणि आता लास्टली फ्रॉम इक्वेशन 1 and 2 यांचा उपयोग करा. देन वी गेट द टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. पहा टी इक्वल टू 2 पाय डिवायडेड अंडर रूट मध्ये जी अपॉन एल. हे डिवाइड मल्टिप्लाय लिहिता येईल म्हणजे देअरफॉर 2 पाय इंटू अंडर रूट एल अपॉन जी. आणि अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. याला इक्वेशन नंबर आपण देऊ शकतो 3. मग दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. याच्याखाली असं तुम्हाला लिहिता येईल. झालं का? आता पुढचा पार्ट फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम घ्या. फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम. Frequency of simple pendulum. What is the frequency of simple pendulum? Simple pendulum. बघा काय सांगता येईल आपल्याला
what is the frequency of simple pendulum? The number of oscillations completed by a simple pendulum in a unit time. लिहून घ्या. The number of oscillations completed by simple pendulum in a unit time. In a unit time. मग अर्थातच जो काही युनिट टाइम आहे तो आपल्यासाठी कॅपिटल टी आहे, टाइम पिरियड. आणि या टाइममध्ये इन दिस टाइम किती ऑसिलेशन होतात? इन दिस टाइम ओनली वन ऑसिलेशन इज कंप्लीटेड. बरोबर, एकच ऑसिलेशन होतं त्या टाइममध्ये. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू नंबर ऑफ ऑसिलेशन्स अपॉन युनिट टाइम. जो काय टाइम आहे म्हणजे अर्थात काय लिहिता येईल आपल्याला? ऑसिलेशन किती झाले? एकच ऑसिलेशन. मग एन इक्वल टू काय लिहिता येईल? दिस इज 1 अपॉन टी. आणि टी तर आपल्याला माहिती किती आहे. टी इज द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. Therefore, but we know T equal to 2 pi under root L upon G. 2 pi under root L upon G. मग पहा फ्रिक्वेन्सी बरोबर काय लिहिता येईल आपल्याला? Therefore, frequency N is equal to 1 upon 2 pi into L upon G. या L upon G चा पुन्हा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येईल, पण 1 upon 2 pi into under root G upon L. अशा प्रकारे हे झालं 4 नंबरचं एक्सप्रेशन. आणि याला तुम्ही लक्षात ठेवा, ते एक्सप्रेशन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम. अशा प्रकारे आपण टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम, फ्रिक्वेन्सी ऑफ द सिंपल पेंडुलम आणि मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम इज एसएचएम हे कन्सेप्ट आपण काय केले, थोडक्यात आपण स्टडी केलेले आहे. आता आपल्याला काय करायचे, काही लॉज ऑफ द सिंपल पेंडुलम आहे. लॉ आपल्याला 4 प्रकारचे लॉ आहेत, लक्षात घ्या. आणि ते 4 प्रकारचे लॉ आपल्याला काय करायचे, समजून घ्यायचे. कोणते लॉज आहेत? 4 सिंपल पेंडुलमचे 4 लॉ आहेत. किती लॉ आहेत? 4 लॉ आहेत. आणि 4 लॉ एकदम सोपे अशा प्रकारचे 4 लॉ आपल्याला लक्षात घ्यायचे. तर मी तुम्हाला लॉचे नाव सांगेन. पहा, लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. मग लॉ आहेत हे, तर लॉज ऑफ सिंपल पेंडुलम आपल्याला समजून घ्यायचे. तर आपल्याकडं वी नो द एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम 2 pi into under root L upon G. अशा प्रकारे आपल्याकडे या टाइम पिरियडच्या एक्सप्रेशन पासून आपल्याला 4 प्रकारचे लॉ लिहायचे. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. म्हणजे याचा अर्थ टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम हाउ टू डिपेंड्स, म्हणजे कसा डिपेंड आहे ऑन द लेंथ, ते आपल्याला समजून घ्यायचं. तर या ठिकाणी पहिला लॉ असा आहे, टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. हा पहिला लॉ आहे. काय सांगतो बघा, तुम्हाला सांगून देतो, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. इन अ सिंपल पेंडुलम व्हेन G is constant. G is constant. G म्हणजे काय? Acceleration due to gravity is constant. Then the time period of the simple pendulum is then the time period of the simple pendulum is directly proportional to the square root of the length of simple pendulum. हा पहिला लॉ आहे. चला दुसरा लॉ, सेकंड लॉ ऑफ acceleration due to gravity. दुसरा लॉ आहे लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. काय सांगतो हा? द टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचं स्टेटमेंट कसं आहे ते समजून घ्या. व्हेन द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम इज, व्हेन
the length of simple pendulum is constant, then the time period of simple pendulum is inversely proportional to square root of acceleration due to gravity. हा सेकंड लॉ. तिसरा लॉ काय पहा, थर्ड लॉ. दिस इज द लॉ ऑफ मास. लॉ ऑफ मास. याच्यामध्ये असा लॉ आहे, द टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज independent or not depends on mass of pendulum. Mass of pendulum अर्थातच mass of bob. पहा तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला, थर्ड लॉ states that the time period of simple pendulum which is not depends on the mass or independence on the mass of simple pendulum. And last, the fourth law is law of amplitude or isochronous. Isochronous किंवा law of amplitude. law of amplitude याच्यामध्ये काय आहे, the time period of simple pendulum does not depends on amplitude, not depends on amplitude of simple pendulum. The time period of the simple pendulum is independent on the amplitude, is known as the law of amplitude. The time period does not depends on the mass, is known as the law of mass. When time period is inversely proportional to the square root of acceleration due to gravity, is known as the law of acceleration due to gravity. And time period is directly proportional to the square root of length, is known as the law of length. अशा प्रकारे जर आपल्याला टाइम पिरियडचे एक्सप्रेशन माहिती असेल तर सगळे चारीची चारी लॉ आपण काय करू शकतो, एक्झॅक्टली आपल्याला सांगता येतील. पहा तर हे झालं आपलं आजचं लेक्चर. एकंदरीत आपण 8वं लेक्चर आज घेतलं. आता ऑसिलेशन चॅप्टरचा फक्त एकच पार्ट, डॅम्प्ड ऑसिलेशन हा कन्सेप्ट रिमेनिंग आहे, तो आपण उद्याच्या तासामध्ये घेऊन चॅप्टर हा संपून टाकूया. धन्यवाद.